सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर मला खूप छान तुमच्या अशा कमेंट्स असतात की ताई तुझ्याकडे म्हणजे जनावरं किती आहेत, तू किती जनावरांना सांभाळती, कुत्री, मांजरं, कोंबड्या, गाई, शेळ्या. तरी शेळ्या आता कमी केलेल्या आहेत आम्ही. मागे शेळ्या विकल्यात, एक 2-3 बोकडं आणि एक शेळी ठेवली. तिला पण आता एक बोकडच झालेला आहे. मी व्हिडिओ दाखवले. धार काढायची आहे. धार मी आणि आत्या नसतो धारीच्या गोंधळामध्ये, मामा किंवा हे काढतात. शक्यतो जास्त मामाच धार काढतात. ती गाय खूप आगाव आहे. दुसरे धार काढलं की दूध म्हणजे थोडंसं काढून देत नाही. वांग्याला एवढी वांगी लागली आहेत, असं काठीनं बाजूला करावं लागतं ना, तर पानाला पण काटे असतात, ते टोचतात. असा आहे आमच्या रानातला भाजीपाला. वांगी, कारली आणि लसूण उगवलाय, तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. पण झालंय काय की नेमकं आम्हाला यायला त्या ज्वारीतनं उशीर होतो आणि लसूण एकदम म्हणजे बारीक पुण्यावरती आल्यात त्या, म्हणजे जास्त काय दिसत नाहीये. पात आल्यानंतर खूप छान लसूण दिसतो. मग काय मस्त पात कुटायची, त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट असं ह्याच्यासोबत खायला खूप छान लागतं, हुरड्यासोबत. तर ते काय आपण करूयातच सगळेजण. आमच्याकडे मी मग कालच्या पण व्हिडिओमध्ये म्हणलेली की हुरडा खाण्यासाठी आमच्याकडे नक्की या. आणि कोणाकोणाला हुरडा खायला आवडतो तेही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर मला अजून एक कमेंट अशी आलेली आहे की ताई तुम्ही हरभरा नाही का करत. तो हरभरा पेरलेला आहे, छोटा आहे अजून, तोही तुम्हाला मी दाखवेल. थोडासा मोठा फुलं वगैरे लागली, ढाळी लागली की दाखवेल मी तुम्हाला. पेरलाय हरभरा पण, कारण गेल्या वर्षी खूप गोंधळ झालाय. हरभरा नसल्यामुळे मी आता बेसन विकत आणलेलं आहे. कारण आम्ही काय करतो, हरभरा करतो, त्याची डाळ करतो, बेसन हरभरा डाळ असं वर्षभर आम्हाला बरोबर जातं. भांडण चालू आहे त्या 2 बोकडांचं. ते पिल्लू तिकडे बांधले, तिला बांधलंय. ती काय करते, मस्ती करते. त्या मोठ्या बोकड काय करतं, मग तिला मारतात, त्याच्यामुळे तिला बांधून ठेवली आहे. असं सुंदर सकाळचं वातावरण. आणि हे सगळे ग्रुपनी बाहेर पडलेले आहेत. आज सगळेच बाहेर आलेत. आज काय एक असं हे नाहीये. पाणी ठेवले चुलीवर गरम करायला, तिथेच ते शेकायला. आमची छोटी कुत्र्याची पिल्लं तिकडे गेलेली आहेत. खूप हुशार आहेत. काय करतात, सकाळी बाहेर काढलं की इकडे येऊन शेकायला बसत. मी रोज तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करूया आता बाकीच्या कामांना, कारण रानात काय काम आहे चालू ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. आणि थंडीमुळे काय होतंय, थोडंसं काम उरकत नाहीये. मग आधी काय करायचं, छान असा मस्त चुलीवरचा चहा. तर कोणाकोणाला असा मस्त चुलीवरचा गरमागरम चहा आवडतो तो कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा आणि आत्यांचा असा मस्त चहा असतो सकाळचा. दूध पलीकडे गौरीचं म्हणजे आत्याने काय केलं, गौऱ्या आणून टाकल्यात. त्याचा एक वास ना मला खूप आवडतो. मी तुम्हाला काल पण व्हिडिओमध्ये म्हणले, तुम्हाला आवडतो का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आज मी काय बनवणार आहे जेवणामध्ये, झाडाची वांगी काढून आणली आहेत, कढीपत्ता, लिंबू, कांदा, हे सगळं जे आहे ते आपलं घरचं आहे रानातलं. तर वांग्याची भाजी बनवणार आहे आणि घेवडा पण बनवणार आहे. गणेशला सुट्टी आहे आज रविवार, तर पण त्याला रविवारी क्लास असतो. मग त्याला काय केलं, क्लासला जायचं होतं. आणि मामांना पण आमच्या पोहे आवडतात. मग चला मला आज नाश्त्यात पोहे बनवावे. हे आहेत हुलगे. तर हुलगे कोणाकोणाला माहिती आहेत ते मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. त्याला कुळीत पण म्हणतात, पण आमच्या गावी हुलगेच म्हणतात. तर मी ते ह्याच्यातून आणलेले दत्तमाटमधनं, ते भिजत घालायचे आहेत. कारण भिजवले की छान खायला उसळ किंवा शिजवून आमटी खूप छान होते. आत्या पीठ मळतायत. आता आत्यांचं हे झालं की आत्या चहा म्हणजे चहा पिऊन पोहे खाऊन त्यांना जायचं आहे रानातलं ते काम करायला, जुंधळ्यातलं सोयाबीन काढायला. घेवडा पण करायचा आहे मला, घेवडा पण निवडणार आहे. आता पीठ म्हणून ठेवते, झाकून ठेवते. आणि घेवडा निवडायला मी सुरुवात केली. माझा काय उपवास असल्यामुळे मी काय नाश्ता करणार नाही, मी फक्त चहाच घेणार आहे. आत्या मस्त आपलं गरमागरम पोहे खायला लागलेत, त्यांना जायचे रानामध्ये. तर तयारी करून घेतली. वांगे चिरून पाण्यात टाकले, थोडंसं मीठ घातलंय त्याच्यात. आणि घेवडा पण पूर्ण निवडून घेतला. आता दोन्ही भाज्या फोडणीला घालते. तर कांदा मी काय करणार आहे, थोडा वांग्याच्याही भाजीला घालणार आहे, थोडा घेवड्याच्या भाजीला. वांग्याच्या भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवले, कारण मी काय करते, पाणी गरम करून घालते भाजीला. कढईमध्ये तेल घातलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडा टेचलेला लसूण घातला, त्याच्यातच वांगं घालते. हळद, मसाला, येसूर घालून वांगं छान परतून घेते आणि मग पाणी घालते. तर इकडे ह्याची पण भाजी टाकली आहे घेवड्याची. आणि इकडे छान आरावरती तयार झालेली आपली वांग्याची भाजी. मस्त येसूर, शेंगदाण्याचं कूट, वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आणि आता आरावरती ही घेवड्याची भाजी शिजायला ठेवते. आणि मग बनवते छान अशा चपात्या, भाकरी. तर आता भाज्या दोन्ही खाली छान झाकून ठेवते. मांजरांना खूप भूक लागली आहे. मग काय, गरमागरम पहिली चपाती त्यांना करून दिली. आणि सशाचा काय प्रॉब्लेम आहे, तो त्या दोघींना घाबरतो, म्हणजे असं दाखवतोय खाताना. आणि गणेश क्लासला जाऊन आलाय, चालू झालेत त्याचे काहीतरी उद्योग. मग नंतर काय झालं, स्वयंपाक झाला माझा, आवरून घेतलं. मामा आणि गणेश दोघंजण जेवण करायला बसलेत. कारण आता मामाला जायचं आहे, गव्हावर दार धरायचे. कांदा भिजवून झालाय, गहू भिजवायचा आहे. मी काय करेन, तिकडे मला जायला वेळ भेटला की तुम्हाला रानात आमचा गहू कसा उगवलाय तोही दाखवेल, कसा पेरलेला आहे तो छान असा मी तिकडे गेले की दाखवेल. आता मला तिकडे जायला वेळ कधी भेटतोय बघूया. कोंबड्या काय करतायत, ते मी ज्वारीचं गव्हाचं पीठ चाळ आहे ना ते खातायत. आता आत्या आले की आम्ही दोघीजणी जेवण करतो.
जेवण केलं दोघींनी आणि मग काय आत्यांचं चालू झालं मस्त असं पोतारा द्यायचं काम. बरेच दिवस झालं चुलीला पोतारा नाही दिलेला. मग आत्या चुलीला पोतारा देतात. सारवायचं तर आता आत्याचं काम हे झालेलं आहे फडशीमुळे. तर पोतारा छान राखेने देत आहेत आत्या. ती काय पांढरी माती नाही आहे. आत्यानी चुलीला पोतारा दिला आणि पुढे सोयाबीनमध्ये गेलेले आहेत, म्हणजे ते ह्याच्यामध्ये ज्वारीमध्ये गवत काढायला. आणि मी ह्याच्यासाठी त्या पिल्लांसाठी ना चपाती वाटून घेतली. तर सुरुवात केली आम्ही दोघींनी हे करायला, धुंदळ्यामधली सोयाबीन काढायला. काय झालं आहे, बरीचशीच आता काढत आणली आहे. जी काय राहिली ती आम्ही तशीच ठेवणार आहे. मग रोज थोडी थोडी जाऊन जरी काढली तरी आठवडाभर गाईंना आणि शेळ्यांना वैरण होऊन, कारण आता ते सगळेच कंटाळले सोयाबीन खाऊन. त्याच्यामुळे मग आता काय म्हणलं, जी राहिली ती तशीच ठेवावी आणि टॅमॅटोच्या रानातलं काम चालू करावं. लाकडं बाहेर काढायची टॅमॅटोच्या रानातली, ती उद्यापासून सुरुवात करणार आहे आम्ही. तर गणेश आमच्याकडे आला होता, बसला इकडे. त्याचं काय नाही, त्याला घरी कंटाळा येतो एकट्याला, मग इकडे येतो. तिकडे काय झालंय, ट्रॅक्टरचं काम चालू आहे. धुरळा केवढा उडतोय बघा. आमचाच ट्रॅक्टर येतो, बाजूचं रान नीट करतायत. तिकडे त्यांना लावायची आहे केळी, त्याच्यासाठी ते रान नीट करतायत. संध्याकाळचे 4:30-5 होत आलेत. दिवस असा छान मावळत चाललाय. आता आम्ही पण काय करतो, सोयाबीन गोळा करतो आणि जातो घरी. पात लागली आमची, थोडीशी राहिली आहे तेवढी लावली. आता एवढी पात लावायची आणि जायचं घरी, कारण गणेश घाई करतोय, चला घरी चला घरी. त्याला घरी पण एकटीला करमत नाही. मामा पण आले आमच्या मदतीला. आम्ही तिघांनी मिळून सोयाबीन गोळा केली. आत्याला मी सगळी साडीमध्ये गोळा करून दिली. मामा पण जी थोडी राहिली ती गोळा करून घेऊन चाललेत. एक पेंड कमी आधीच घरी नेऊन टाकून आले होते, कारण म्हणलं परत एवढी सगळी जाणार नाही. आणि आता आम्ही जातो घरी, मस्त चहा वगैरे घेतो आणि मग काय आपला रोजचाच मस्त चुलीवरचा स्वयंपाक रात्रीचा. तर आज बरेच दिवसांनी आहे ना पिठलं केलेले, कारण बेसन संपलं होतं. परवा बाजारात बेसन घेऊन आले आणि मग आज छान मस्त हिरवी मिरचीचं पिठलं बनवलेलं आहे. आणि पिठलं ह्याचं म्हणजे वरून कोथिंबीर वगैरे घालून छान पिठलं असं आरावरती शिजतंय. भाकरी बनवून घेतल्या आणि मग नंतर म्हणलं पिठलं बनव. शेवट पिठलं बनवलं, कारण आधीच एवढी थंडी आहे की ते गार होणार. म्हणून मी काय केलं, भाकरी भात करून घेतला, दूध गरम करून घेतलं, मस्त भुईमुगाच्या शेंगा भाजून घेतल्या. तर मला अशी पण कमेंट्स आली आहे की ताई तुमच्या घरच्या शेंगा आहेत का? तर हो, आम्ही दरवर्षी काय करतो, भुईमुग रानामध्ये पेरतो की जेणेकरून वर्षभर शेंगदाणे हे विकतच आणायचे नाहीत. इकडे छान अशा ज्वारीच्या भाकरी. आता सगळ्यांना गरम गरम असं पिठलं भाकरीचं म्हणजे जेवायला वाढते, कारण गरम गरमच छान लागतं पिठलं. तर इकडे भात झालेला आहे. तर आम्ही काय करतो, दरवर्षी जसं गावी आलो तसं भुईमुग पेरतो. म्हणजे आमच्या घरी आणि तिकडे बहिणीला पण हे होतं, शेंगा वर्षभर शेंगदाणे काय विकत आणायचे नाहीत. भाजून खायला, भाजीला असे भरपूर शेंगदाणे आमच्याकडे असतात. म्हणजे वर्षभर रानात करतोय म्हणून वर्षभर पुरतात. तर कसं वाटलं चुलीवरचं पिठलं, नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी मस्त असं जेवायला.